हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्लासी विथ केयॉस. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे ना, तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आम्ही जाणार आहोत गावाला. त्यामुळे आजचा जो ब्लॉग असणार आहे तो रोड ट्रिप किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. आणि हा प्रवास कसा जाणार आहे तर या सगळ्याच गोष्टी मी जेव्हा शेअर करणार आहे. तर नक्कीच हा ब्लॉग पूर्णपणे बघा. चला बघूया आता हा प्रवास कसा होतोय. सो गाईज, आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आता लवकरच मी तुला सगळ्या अपडेट देईल. जरा मी कुठं काय काय करते. तर मला इथे थांबवलेलं आहे कारण की लायसन्स चेक करत आहे टोल नाकाच्या पुढे. आमच्याकडे आहे म्हणा सगळे लायसन्स आहेत, सगळे डॉक्युमेंट्स आहेत. तर गाईज, आम्ही आता चाललेलो आहोत नाश्ता करायला चंद्रविलास या हॉटेलमध्ये, जे की साताऱ्यामध्ये आहे. आणि आता मी जिथून चाललेलो आहे तिथं आम्हाला अजिंक्यतारा पण समोर दिसत आहे. आणि हे सगळं मी आधी जे शूट केलं होतं ते फ्रंट कॅमेराने केलं होतं, म्हणून आता मी परत शूट करत आहे. सो आम्ही ऐकलं होतं की इथलं खूप छान नाश्ता आहे ते मिळतो चंद्रविलास या ठिकाणी, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे. लेट्स सी. तर गाईज, हे आहे हे चंद्रविलास टूर, जिथे नाश्ता करणार आहोत. आम्ही घेतलेला आहे इडली सांबर, मिसळपाव आणि शिरा. इथलं फेमस आहे मिसळपाव. आता बघू आपण टेस्ट करू. हे बघा, शिरा मागवलेला आहे. दिसायला तर छानच दिसतोय. कसे बघू टेस्ट. हाऊज इट? हो वाव, मस्त आहे, खूप छान आहे. एकच नंबर, खूप छान. हे आहे माझं इडली वडा आणि हे आहे मिसळपाव. टेस्ट करते गाईज मी. हां, कसं आहे? असं आता माझं असं माहितीने बघूया गाईज. तर गाईज, नाश्ता करून झालेला आहे. इतका छान नाश्ता होता ना, हो ना? कसा होता नाश्ता? खरंच छान होता इतका. आणि जसा पहिल्यानंतर शिरा आला आणि जसं आम्ही एक घास घेतला, ओ माय गॉड, खरंच म्हणजे आम्ही शोधत आलो, पण खरंच इथे येऊन नाश्ता करणं खरंच वर्थ इट होतं. खरंच खूप छान, सुंदर. तर गाईज, आत्ता आम्ही आलेलो आहोत डी-मार्टमध्ये. जरा सामान घ्यायचं आहे घरच्यांसाठी, म्हणजे घरी. सो ते घेऊन जाऊ. चलो, चालू आहे काय शॉपिंग. आता आले ऑलमोस्ट सगळे. तर सामान घेऊन झालेलं आहे बऱ्यापैकी. जास्त काय लागणार नव्हतंच, मग जेवढं आम्हाला आवश्यक पडतं तेवढं आम्ही घेतलेलं आहे. आणि मला ते गाईज म्हणजे व्हिडिओ करायचं म्हटलं ना की थोडंसं होतच नव्हतं, कारण इतके सगळे लोक होते. आणि म्हटलं असं कसं काय मी कॅमेरा पकडून डायरेक्ट काय पण बोलू, नाही का, किंवा मला जे काय बोलायचं ते मी बोलू. तर पण यार, आता मी ब्लॉगिंग करते म्हटल्यावर मला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. म्हणजे कोण काय बोलते, काय बघते, काय हसत असेल, तर या सगळ्या गोष्टी खरंच इग्नोर केल्या पाहिजेत, तरच मी चांगली ब्लॉगर बनू शकते. ही मी आता थोडंसं हळूहळू जशी प्रॅक्टिस होईल किंवा जसं मी करत जाईल तसं ते मला येऊन जाईलच, मला खात्री आहे. चला आता निघतो पुढच्या प्रवासाला. तर काहीच, आत्ता आम्ही थांबलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. गाडीचं एक काम आहे तर ते करायचं आहे, आणि त्याच्यानंतर जेवायला जायचं आणि जेवण करायचं. ते तर म्हणतात नॉनव्हेजच खायचं. ऑब्व्हियसली आता नॉनव्हेजच नाही का, कोल्हापुरात म्हटलं नॉनव्हेज नाही का, खाऊया. बघू, पण मला जास्त नॉनव्हेज आवडत नाही, म्हणून मी व्हेज खाईल किंवा बघू नॉनव्हेज काहीतरी खाईल. बघू आता काय मिळतं ते. काम चालू जायच, किती वेळ लागणार आहे काय माहिती. आता नामध्ये खूप काम सुरू आहे. तेच आम्ही आता एका ठिकाणी होतो आणि मला तर काय दिसलं सांगा. हे बापरे, हे लहानपणी ना आम्ही खूप खात होतो. छोटे पण खात होतो आणि मोठे पण होते. मोठे होते तिथे पण मला नव्हते पाहिजे. आणि हे याला दोडके म्हणतात, कारण याला दोडक्यासारखा शेप आहे ना, म्हणून इतकं भारी लागतं ना हे. तर बघितल्या ना मला ते लहानपणाचीच आठवण झाली. तुम्ही पण असं खाल्लंच असेल ना, मला असं वाटतं. पण ज्यांनी कोणी खाल्लं असेल तर त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा की हे लहानपणीचं स्नॅक आम्ही खाल्लेलं आहे. आम्ही हॉटेल कार्निवलमध्ये आलो आहे
आणि नॉनव्हेजच मागवलं आहे. आता बघू दाखवलं तुम्हाला. असं फेमस आम्ही कृष्णा कुठला द कृष्णा डिलेक्समध्ये जाणार होतो, पण तिथे खूपच गर्दी होती आणि तिथे जे मटण होतं ना ते संपलं होतं आणि यांना मटण थाळी खायची होती. म्हणून मग आम्ही आता हे शोधत कार्निवलमध्ये आलो. हे पण छान असं ऐकलेलं आहे. बघू आता. हे आम्ही मागवलेलं आहे. हे काय हे लेमनचं आहे आणि हा गोळी सोडा म्हणतात याला. हा जिरा फ्लेवर, हा लेमन फ्लेवर आहे. चलो कसं काढायचं आहे? अच्छा काढून दिलं आहे का? आता डायरेक्ट टाकायचं वाटतं. नेहमीप्रमाणे मी माझे फ्रेंच फ्राईज मागवलेले आहेत. म्हणजे कुठे जरी मी गेली तरी मी ते मागवणार. बस 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 बस. कसं बनवलंय? सुंदर. 2 बादल्या दिलेल्या त्यांनी तांबड्या पांढऱ्या रस्त्याची. आणि ही अशी आहे थाळी. हे बघा, हे हॉटेल आहे कार्निवल. हॉटेल कार्निवल छान होतं जेवण. आता आम्ही घ्यायला आलेलो आहे मटन. खूप काहीतरी खूप भारी वाटतं. हे शॉप आहे तर तिथे घ्यायला आलेलो आहे. तुम्हाला दाखवते आतून. हे गाईज नाव आहे मेटियन्स. आतून दाखवते थांबा. हे बघा गाय तिथे असं मिळतं. तुम्हाला जो पार्ट पाहिजे असेल ना तो आपण घेऊ शकतो. चलो गाईज, जे पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आहे म्हणून खूप मोठे डिसअपॉइंटमेंट झालेले आहे यांची. म्हणून ठीक आहे, बघू दुसरीकडे काय माहिती. बाय. फायनली काहीच एका ठिकाणी मिळालेलं आहे. आता ते बघा कसे उभे आहेत. अख्ख्या कोल्हापूरमध्ये मटण 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 कुठं आहे ते शोधत फिरलो होतो आम्ही. चला भी लेते हे जाते हे. बाय. काय मस्त घेते मी शूटिंग. एकच नंबर. काय मस्त वातावरण झालेलं आहे गाईज. तुम्ही बघू शकता तिथे मस्त वातावरण झालेलं आहे आणि जे आजूबाजूचा जो सीन आहे म्हणजे ग्रीनरी सगळं कसलं भारी दिसतंय. मस्तच एकच नंबर. हा तो तिथं ते काय तिथे किती छान दिसतंय आकाश. वाव मस्तच. वाव असं वाटतंय की फॉरेन कंट्रीमध्ये आलेली आहे. खूप छान खूप छान. बघितलं कायच किती मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि इतकं छान वातावरण झालं आणि इतकं सुंदर रस्ता आहे आणि सगळीकडे ग्रीनरीच आहे. खूपच भारी वाटते. खूपच छान. असा प्रवास केला ना काय वाटत नाही. मस्तपैकी छान गाडी चालवतात ती, आपण बसलोय आणि ना काहीतरी खातोय, चिल करत जातोय. मस्त वाटतंय. काय ब्लॉगिंग चालली माझं. इकडनं तिकडे चाललंय. अरे बापरे, पडायचं मस्त सामान. डेंजर खतरनाक होता. मटण पडायला लागलं. गाईज आम्ही इथं जरा चालतोय तर खूप छान वाटतंय म्हणून असंच आम्ही ब्रेक घेतलेला आहे. कारण खूप वेळ आम्ही ड्रायव्हिंग करतोय. मग असंच एक छान चक्कर मारतो. इतकं मस्त वाटतं ना इथे. असं गारगार छान सगळीकडं असं हिरवगार आहे. मस्त एकदम खूप मस्त वाटतंय. चलो चलो चले मित्रवा. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे आमच्या गावाला आणि आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं नाही कारण आम्ही ते सरप्राईज दिलेलं आहे. म्हणून मग त्यांना काहीच आयडिया नाही की आम्ही आलोय किंवा काय निघालोय आणि आम्ही येणार आहोत ते. सो आता बघू त्यांच्या काय रिॲक्शन्स असणार आहेत आणि आय होप सो की ते घरी असले पाहिजे नाही तर आम्हाला सरप्राईज मिळेल. सो खरंच बघू. तर आम्ही जसं सांगितलं होतं की ना आम्ही सरप्राईज देतो आमच्या घरच्यांना, तर ते आम्ही सरप्राईज दिलं काल. तो मोमेंट मला कॅप्चर नाही करता आला कारण आम्ही खूप गडबडीत होतो की त्यांना कळलं नाही पाहिजे आणि आम्ही पटकन घरी गेलो पाहिजे असं आमचं होतं. म्हणून तो कॅप्चर करता नाही आला. पण ते खूप खुश होते. त्यांना खूप सरप्राईज आवडलं. नंतर मग छान आम्ही जेवण केलं, गप्पा मारल्या, नंतर झोपलो. तर असा होता माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग किंवा तुम्ही रोड ट्रिप ब्लॉग म्हणू शकता. तर कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या क्लास विथ किओस या माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करा. थँक्यू. बाय.